संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या संपूर्ण अगदी काशी विश्वभरापासून संपूर्ण अत्यंत सुंदर देवाचं जीर्णोद्धार करणारी सगळ्यात या भारत देशातील महत्वाचं प्रमुख काम करणारी एक राणी आहे. त्या राणीचं नाव अहिल्याबाई होळकर आहे. संपूर्ण अरे या हिंदू धर्मामधील सगळ्यात ताकदवान राणी आहे. आणि तुम्ही जे कथानाट्य बघताय ना, सत्ता कशी चालवायची हे आमच्या राणीने शिकवलं मला. सत्ता कशी चालवायची, एका प्रदेशाची सत्ता चालवताना कशी चालवली पाहिजे. अरे पोटच्या लेकराचा सुद्धा विचार केला नव्हता, अशी सत्ता होती महाराज आमच्या अहिल्याबाई राणीची. अहिल्या राणीची सत्ता जी होती ना, आता काय परिस्थिती चालली आहे तुम्ही सगळेजण डोळ्यानं पाहताय. एकनिष्ठता राहिलेली नाही. कोण कुठं कोण कुठं कोण कुठं. त्या टीव्ही चालू केला की ओढलं ताणलं हाणलं मारलं, कोण कोणाकडे पळालं, कोण कोणाकडे, कोणाचा मोबाईल स्विच ऑफ, एवढंच ऐकायला भेटतंय मला. चांगली बातमी पाहायला तर त्या टीव्हीला मिळत. अहिल्याबाई होळकरांचा राज्यकारभार कसा होता पोरांनो ऐका सांगतो तुम्हाला. पोरांनो या भारत देशामध्ये जवळच इंदोर नावाचं शहर आहे. त्या इंदोर शहरामध्ये एक आडा बाजार नावाचं गाव, आणि त्या आडा बाजारामध्ये एक दिवशी प्रचंड मोठी घटना घडली. घटना अशी घडली की त्या आडा बाजारामध्ये एका गायीच्या बछड्यावरून चालत्या बाजारामधून त्या बछड्यावर रथ गेलं, आणि त्या गायीचं बछड त्या रथाच्या खाली चिरडून मरण पावलं. ती गाय हंबरडा फोडत फोडत असं म्हणतात की त्या आडा बाजारा या ठिकाणं इंदोर शहरामध्ये त्या राजधानीमध्ये त्या दरबारामध्ये अहिल्याबाईच्या दरबारामध्ये ज्याच्यावर अन्याय व्हायचा तो माणूस अहिल्याबाईच्या दरबारावर जायचा, आणि त्या दरबारामध्ये एक घंटा बांधलेला होता. त्या घंटाला घणा 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 वाजवायचा, आणि त्या घंटाचा नाद ऐकल्याबरोबर अहिल्या राणी सदरीवर यायच्या, आणि सदरीवर आल्याच्या नंतर ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला कठोर कारवाई करायच्या. आडा बाजार या ठिकाणी एका बछड्यावर रथ चालला होता. गायीचं बछड होतं. ती गाय त्या बछड्याच्या जवळ गेली, बछड्याच्या जवळ जाऊन त्या बछड्याला चाटायला लागली. डोळ्यातलं पाणी गालावर येत होता. आता मला न्याय कोण देणार हे सगळं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण फक्त मुखाजनावर बोलता येत नव्हतं. बाबा ती गाय म्हणतात, ती गाय मुक जनावर सुद्धा अहिल्याबाई राणीच्या दरबारामध्ये गेला, आणि राणीच्या दरबारामध्ये जाऊन तो घंट्याचा नाद घना 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 आपल्या तोंडानं वाजवायला लागला. अहिल्याबाई दरबारामध्ये आल्या, आणि दरबारामध्ये आल्याच्या नंतर पाहिला, समोर विचारला अष्टप्रधान मंडळाला, अरे नेमका अन्याय झालाय कुणावर. अष्टप्रधान मंडळामधला एक प्रधान उभा राहिला, आणि तो प्रधान बोलायला लागला, राणी सरकार या गायीचं बछड एका रथाखाली चिरडलं. राणी सरकार मग न्याय मागायला उभा राहिली राणी सरकार तुमच्या दरबारामध्ये. बर सगळेजण कौतुकानं पाहत होते राणी नेमका न्याय काय करणार. कारण ज्या रथाच्या खाली त्या गायीचं बछड चिरडलं होतं, त्या रथ चालवणारा जो मालक होता तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या राणीचा पोरगा होता. मग स्वतःच्या लेकरावर कठोर कारवाई करणार राणी. अरे ती का आत्ताची राणी होती का. हिंदू धर्मासाठी भगवान शंकर हातामध्ये होते, संपूर्ण काशी विश्वेश्वराच्या दरबारापासून तर संपूर्ण महादेवाच्या या मंदिराचा जीर्णोद्धार करणारी या भारत देशातली पहिली राणी होती ती. अष्टप्रधान मंडळ समोर उभा राहिलं. राणीचा त्या ठिकाणी नियम, त्या राणीचा त्या ठिकाणी सुरू झाला, संवाद सुरू झाला. आणि राणीचा संवाद सुरू झाल्याच्या नंतर सगळ्या कुतूहलानं राणीकडे पाहत होते. राणी काय म्हणली माहितीये, अरे ज्या कोणी नराधमानं या गायीच्या बछड्यावर रथ चालवला असेल त्या नराधमाला सुद्धा तसाच त्या रथाच्या खाली चिरडण्यात यावं. सगळा दरबार कौतुकानं पाहत होता. म्हणजे एक अष्टप्रधान मंडळातला प्रधान उभा राहिला, राणी 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 तोंड आवरा, थांबा थांबा थांबा. काय झालं. राणी ज्याला तुम्ही शिक्षा देताय ना, राणी तो आपल्या राज्यातला दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा मुलगा आहे. मग
लोकांसाठी अन्याय अन्याय, माझ्या मुलासाठी अन्याय अन्याय नाही. असू द्या माझा मुलगा, त्याला सुद्धा त्याच प्रकारे त्याच बछड्याच्या जागेवर तिचा आडवा बांधा आणि त्याच्या नरड्याहून रथ घातला. जगातली पहिली राणी होती आपल्या या स्वराज्यासाठी आणि आपल्या या राज्यासाठी, हिंदू धर्मासाठी, स्वतःच्या सत्तेसाठी आणि अत्यंत गरिबीच्या गरीब लोकांच्या डोळ्यातलं पाणी बाजूला काढण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या सुद्धा बलिदानाचा त्या ठिकाणी विचार करत नव्हती. अरे आडवा बांधला त्या पुराला राणीच्या, पण गंमत अशी की रथ चालवायला कोणी बसला. अरे राजकुमाराच्या अंगावर रथ घालायचंय, अरे राजकुमाराच्या अंगावर रथ घालवायला आजपर्यंत हजारो लोकांना एका तलवारीनं मारणारे हजारो सैनिक तिथं उभा होते, पण रथ चालवायची कोणाची ताकद नव्हती. कोणी रथावर बसला तर रथ धावत 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 जायचा आणि नेमका 5 पावलावर रथ आला की घोड्याचा लगाम आपोआप ओढला जायचा. एकाही सरसेनापतीची हिंमत होईना त्या राजकुमाराच्या अंगावर रथ घालायचे. मंडळी, कारभार कसा असतो बघा. सगळ्यांना राणी सरकारनं बाजूला काढलं आणि स्वतः अहिल्याबाई त्या रथावर बसल्या आणि रथावर बसून स्वतःला लगाम मारला आणि लगाम मारून घोडे सुरू झाले. न्याय तो न्याय. गाईचं बछडं काय, माझं बछडं काय, गाईचं बछडं त्यानं चिरडलं, त्याला त्याच पद्धतीने चिरडण्यात येईल. न्याय तो न्याय. रथामध्ये बसल्या अहिल्याबाई, रथ चालवायला सुरू झाला. रथ आता 15 पावलावर आला, 10 पावलावर आला, 5 पावलावर आला आणि स्वतःच्या लेकराच्या नरड्याहून रथ आता चालवणार. त्या उड्यात तिथं कोणी आडवं आलं नाही. लोकांनी डोळे बंद केले. आता काय होणार, आता पोरगा मरणार, आता काय होणार, राजकुमार आता मरणार, आता काय होणार म्हणून सगळ्यांना डोळे बंद करून ठेवले. पण तेवढ्यात तिथं 5 पावलावर रथ आला. रथ आता 2 पावलावर आला. त्या राजकुमाराच्या अंगावर रथ जाणार. तेवढ्यात ती गाय जी होती ना, ती रथाला आडवी झाली. गाय काय म्हणली माहितीये? गाय आईला देवीकडे पाहून म्हणत होती, राणी, माझ्या लेकराच्या न्यायासाठी स्वतःच्या लेकराचा तू विचार केला नाही, याच्यातच माझा विजय झाला आणि तेच माझं सगळ्यात मोठं समाधान आहे. काय म्हणत होती राणी? अरे राणी, पोरगं गेल्याच्या नंतर वेदना काय असतात ते मला विचार. अरे आता 2-4 तासापूर्वी माझं पोरगं गेलंय, त्याच्या वेदना मला प्रचंड झालेल्या आहेत. तुझ्यासारख्या एवढ्या सुंदर आणि एवढ्या एकनिष्ठतेने त्या ठिकाणी राज्य कारभार करणाऱ्या राणीचा पोरगा मला हिसकावून घ्यायचा नाही. हे सगळं गाय त्या राणी सरकारला बोलत होती. फक्त तोंडानं कळत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चेहऱ्यावरचे सगळे हावभाव सांगून जात होते. त्या राणीची आज राणीची आज त्या ठिकाणं वैकुंठ गमन सोहळा म्हणायला आपल्याला हरकत नाही. अशी माणसं प्रचंड त्या ठिकाणं देवाच्या दारात गेल्याच्या नंतर देव सुद्धा अशा माणसाला मुजरा घालण्याची ताकद ठेवतो. जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा माझ्या दादा. जीवनामध्ये अत्यंत सुंदर बाई